तुमच्या घरात जेनझी आहेत का? तर मग आधी देवाचं नाव घ्या आणि त्याच्यानंतर मग हेडफोन्स घाला. कारण ते लोक ना हॅलो सुद्धा सार्कॅझममध्ये बोलतात. म्हणजे त्यांच्या भाषेची एक गंमतच आहे, इमोजी आणि ॲटिट्यूड. म्हणजे काय ना, जेनझीची भाषा खूप सिम्पल आहे, शब्द एकदम कमी आणि वाईब्स एकदम जास्त. म्हणजे आपण जर म्हटलं ना की जेवायला ये, तर ते म्हणतात की ब्रू. जेवण जर आवडलं नाही, दिस इज नॉट गिविंग. आणि जर त्यांचा मूड खराब असेलच तर आय एम डन लिटरली. आणि ह्या एका वाक्यामध्ये त्यांचे 13 इमोशन्स, पण आवाज मात्र एकदम फ्लॅट. आणि आता कपडे कपडे म्हणजे एक वेगळा कॉन्सेप्ट आहे त्यांचा. जेनजीचा वॉर्ड्रोब पाहिलाय का कधी तुम्ही? ओव्हर साईज टी शर्ट, पण इगो मात्र परफेक्टली फिट. लो वेस्ट कार्गो असते आणि पेशन्स झिरो. हुडी त्यांचा इतका मोठा असतो ना की त्याच्यामध्ये आपलं पूर्ण एखादं खेडगाव मावेल, आणि तरी पण म्हणतात माझ्याकडे घालायला काहीच नाहीये. त्यांचे कपडे म्हणजे ना एक कला आहे. यू वोंट अंडरस्टँड. आता त्यांचा मूड मूड म्हणजे स्टॉक मार्केट सारखे. जेनझीचा मूड म्हणजे शेअर बाजार मिनिटाला बदलतो. सकाळी वाईब्स एकदम हाय असतात, दुपारी डोंट टॉक टू मी, संध्याकाळी आय एम बोर्ड, आणि रात्री 2 वाजता फुल मोटिवेशन. पॅरेंट्स म्हणतात अरे झोप बाळा. जेनझी कांट, माय ओव्हर थिंकिंग हॅज अ नाईट शिफ्ट. आणि हे जे डबडं आहे ना आजकाल आपण पण हातात घेतोय फोन, तो म्हणजे त्यांचा प्राणवायू आहे, ऑक्सिजन. जेनझी आणि फोन यांना वेगळं करणं म्हणजे ना एखाद्या प्लास्टिकला ना निसर्गापासून वेगळं हो म्हणण्यासारखं आहे. त्यांच्या हातात फोन आहे, फोनमध्ये इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राममध्ये रील्स आहेत, आणि रील्समध्ये बाकीचे सगळे जेनझी. आता ह्यांचं ना रिप्लाय कसे असतात माहिती आहे का? फॅमिली ग्रुपला जर रिप्लाय द्यायचा असेल ना तर 3 बिझनेस डेज लागतात. 3 बिझनेस डेज लागतात. पण त्यांच्या जर मीम्स पाठवला असेल त्यांना तर 0.3 सेकंड बस. मूड असेल ना तर 4 पॅरेग्राफ्स, आणि जर मूड नसेल तर एकच शब्द ओके. आणि तेच ओके थेट हृदयावरती बसतं. जेनझीला ना लेक्चर देऊन चालत नाही. म्हणजे त्यांना मुळात लेक्चर द्यायचंच नाही, कारण ते गुगल सर्टिफाईड असतात. आपण म्हणतो त्यांना की बाळा असं करू नकोस, तसं करू नकोस, पण त्यांचा रिप्लाय काय येतो? आय नो, मी याच्यावरचं रील पाहिलं आहे आधीच, किंवा मी यूट्यूबला पाहिलेलं आहे हे. म्हणजे त्यांना हे सगळं माहिती असतं, फक्त त्यांना त्यांचे कपडे कुठे ठेवले ते सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात, किंवा त्यांच्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे कुठे ठेवलेल्या आहेत ते सोडून सगळ्या माहिती असतात. पण खरं सांगायचं तर ना या सगळ्या सार्कॅझम, हुडीज, ॲटिट्यूड मागे ना जेनझी इमोशनली खूप फ्रॅजाईल असतात. त्यांना स्पेस कमी हवी असते, त्यांना जज नको असतं, आणि हे जाणून घ्यायचं असतं की कोणीतरी सायलेंटली त्यांच्या पाठीशी उभं आहे, हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. पण जेनझीला आपण कंट्रोल करूच शकत नाही, आणि करूही नका. त्यांच्याशी आपण ना कनेक्ट व्हायचं. म्हणजे असं करू नको, तसं करू नको म्हणण्यापेक्षा त्याला आपण आधी विचारूयात ना की तुला काय वाटतंय, तू सांग आधी की तुला काय वाटतं. त्यांच्यावर आरडाओरड करण्यापेक्षा त्यांच्याशी आपल्या थोड्याशा वाईब मॅच करूयात. कारण जेनझी डिसिप्लिननी नाही तर ते कन्व्हर्सेशननी बदलणार आहेत. खरं सांगू का, जेनझीला समजावणं सोपं नाहीये, पण जर प्रेम, रिस्पेक्ट, थोडीशी त्यांना स्पेस दिली ना तर मग हीच जनरेशन सगळ्यात लॉयल, कॉन्फिडंट आणि सेन्सिबल ठरते. फक्त सकाळी उठवताना हेडफोन मात्र काढायला विसरू नका.